आपण एका पाठीमागे एक असे 2 भाग बघितलेले आहेत. आजचा भाग 3रा आहे आणि जोपर्यंत हे पूर्ण तिन्ही भाग बघितले जात नाही तोपर्यंत ही पूर्ण स्टोरी जी आहे ना ती कळणार नाही. एखाद्याने जर फक्त एकच भाग बघितला तो म्हणणार अरे काय सांगतोय हा, दुसरा बघितला तरी त्याच्या लक्षात येणार नाही. पूर्णपणे बघितलं की तरच त्याला कळेल की हे नक्की काय विषय आहे. तर असो, तर आता आजचा भाग आहे 3रा आणि आज आपण बघणार आहोत 30 जानेवारीला नक्की काय घडलेलं होतं. आता या सगळ्याला सुरुवात करण्यापूर्वी आत्ता तुम्हाला एक फोटो दिसतो आहे आणि तो फोटो महात्मा गांधीजींचा आहे आणि त्यांच्याबरोबर ती 2 तरुणी आहेत. आता आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की या तरुणी नक्की कोण होत्या. तर याच्यामधली एक आहे, तिचं नाव आहे आभा आणि दुसरी आहे मनू. आता एक तरुणी ही गांधीजींची नात आहे, म्हणजे त्यांच्या 4थ्या मुलाची ती मुलगी आहे आणि एक आहे ती त्यांची नातसून आहे. म्हणजे या दोघीही गांधीजींची सेवा करण्यासाठी म्हणजे आजोबांची सेवा करण्यासाठी या नाती त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या सेवा करत होत्या. तारीख आहे 30 जानेवारी 1948, वार आहे शुक्रवार आणि सकाळी नेहमीप्रमाणे 3:30 वाजता महात्मा गांधीजी उठलेले आहेत आणि उठल्यानंतर मग त्यांचं जी काही प्रार्थना वगैरे असते ती झालेली आहे. आता ती झाल्यानंतर मग त्यांच्या नाश्त्याची जी व्यवस्था होती त्याच्यामध्ये मनूने त्यांच्यासाठी गरम पाणी, निंबू आणि मध हे त्यांना प्यायला दिलेलं होतं. म्हणजे गांधीजी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी, लिंबू आणि मध घ्यायचे आणि हे खरं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे बरं का, कारण याच्यामुळे शरीरावरची अनावश्यक चरबी गायब होते आणि माणूस सडपातळ राहतो. गांधीजी बघा, म्हणजे गांधीजी गुजराती असूनसुद्धा ते जाड नव्हते, ते एकदम सडपातळ होते. म्हणजे हे गरम पाणी, लिंबू आणि मध पिण्याचे फायदे आहेत. त्यामुळे आपण सुद्धा अशा पद्धतीनं जर केलं तर आपलंही वजन कमी होऊ शकतं. हे पण या गोष्टीतनं आपल्याला शिकण्यासारखं आहे. तर गांधीजींनी अशा पद्धतीनं ते पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग त्यांची आवरावरी झाल्यानंतर मग नेहमीप्रमाणे म्हणजे रोजच्या प्रमाणे त्यांच्याकडे अनेक लोक यायची, गर्दी व्हायची आणि ते चालूच होतं. म्हणजे गांधीजी कुठं जरी गेले तरी पण त्यांना लोक भेटण्यासाठी अगदी रांगेमध्ये उभे असायचे आणि आज त्यांना भेटायला R.K. नेहरू हे सुद्धा आलेले होते. आता ह्या सगळ्या मीटिंग वगैरे चाललेल्या होत्या. आता गांधीजी चरखा म्हणजे सूत कातण्याचं काम वगैरे करत होते, चरखा चालवण्याचं काम करत होते आणि दुसऱ्या बाजूला लोकांना अटेंड पण करत होते. आता याच वेळेस गांधीजींच्या कानावरती बातमी पोहोचली की सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये जोरदार भांडणं चाललेली आहेत. भांडणं म्हणजे आपल्यासारखी भांडणं नाही बाबा की इकडे एक उभा राहिला, तिकडे एक उभा राहिला आणि डुशुम असली नाही. तर ही मोठी मंडळ, तर ह्या मोठ्या लोकांचे वैचारिक वाद असतात आणि त्यामुळे ते वाद त्यांच्यामध्ये चालू होते, अंतर्गत काही विषय होते आणि याच्यामुळे सरदार पटेल जे आहेत ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती महात्मा गांधीजींना समजली. आता हे समजल्यानंतर मग गांधीजींनी पटेलांना बोलावून घेतलेलं, म्हणजे पटेलांना बोलावून पाठवलेलं होतं आणि त्यावेळेस मग संध्याकाळी 4 वाजता सरदार पटेल आणि त्यांची मुलगी आहे मणीबेन पटेल हे दोघंजण गांधीजींना भेटायला आलेत 4 वाजता आणि एका बाजूला गांधीजींचं चरखा चालवण्याचं काम चाललंय, दुसऱ्या बाजूला देशाचे गृहमंत्री त्यांच्या समोर बसलेले आहेत आणि त्या दोघांच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. आता ही चर्चा इतकी रंगत चालली होती, इतके विषय निघत चालले होते, याच्यामध्ये 5 वाजायची वेळ झाली आणि 5 वाजता प्रार्थनेला जायचं होतं आणि ही चर्चा तर चाललेली होती. आता ही आभा आणि मनू या दोघी नाती ज्या आहेत त्यांनी सगळी तयारी केली. म्हणजे हार, वही, पूजेचं जे काही साहित्य आहे ते सगळं घेतलेलं आहे आणि या दोघी तयार झालेल्या आहेत. पण गांधीजी आणि म्हणजे गांधीजी म्हणण्यापेक्षा एक महात्मा आणि एक गृहमंत्री देशाचे हे दोघं चर्चा करतायत आणि त्यावेळेस ह्या दोघी आता तिथं उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना खुना करण्याचं म्हणजे गांधीजींना खून करण्याचा प्रयत्न करतायत की बाबा तुम्ही चला, आता प्रार्थनेची वेळ झालेली आहे. 5:10 झाले तरी पण हे गांधीजी आणि यांचं बोलणं चाललेलं होतं आणि त्यामुळे प्रार्थनेची वेळ टळून जायला लागली होती आणि मग त्यानंतर या दोघींनी मग काहीतरी खानाखुना करून कसं तरी त्यांना आठवण करून दिली आणि मग गांधीजी पण लगबगीनं उठले आणि त्यानंतर पटेलांना सांगितलं, म्हटले की प्रार्थना झाल्यानंतर, प्रवचन झाल्यानंतर आपण चर्चा करूया, बोलूया आणि त्यानंतर ते तिथून निघालेले आहेत. आता गांधीजी बाहेर पडले, त्यांच्याबरोबर ती डाव्या बाजूला मनूबेन आहे, उजव्या बाजूला आभा आहे आणि मनूच्या हातामध्ये हार, वही, साहित्य अशा पद्धतीनं सगळं होतं. आता गांधीजी चालायला लागलेली आहेत. आता रोजच्या वेळेस कसं असायचं माहिती आहे का, की गांधीजी हे पाठीमागच्या बाजूनं जायचे, म्हणजे लोक बसलेली असायची त्या लोकातून ते जायचे नाही, ते असे वळून जायचे, कारण
त्यावेळेस वेळ होता. पण आज नेमकं काय झालं होतं, प्रचंड उशीर झालेला होता आणि त्यामुळे मग यांनी त्या लोकांच्या मधूनच जायला सुरुवात केलेली आहे. आणि जात असताना लोक मग त्यांच्या पाया पडायला, आता गांधीजी समोर दिसायला लागले म्हटल्यानंतर मग कुणी पाया पडतंय, कुणी म्हणजे पार अगदी झुंडच्या झुंड तिथं जायला लागले. आणि त्या गर्दीची वाट काढत 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 गांधीजी पुढं जायला लागले होते. गांधीजी पुढं जात नव्हते, गांधीजी मृत्यूच्या दिशेनं चाललेले होते. आता इथं आपण थांबूया. त्यानंतर आता त्यांचे जे मारेकरी होते त्या मारेकऱ्यांची सकाळ कशी होती, तर 30 जानेवारी 1948ला गांधीजींचे मारेकरी म्हणजे आता जे त्यांना मारणार होते तर ती मंडळी, याच्यामध्ये नथुराम नारायण विष्णू करकरे यांनी दिल्लीचं रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी सकाळी नाश्ता केलेला आहे. त्यानंतर मग नाश्ता झाल्यानंतर ही मंडळी बिर्ला भवनकडे गेलेली आहे आणि त्या ठिकाणी पण पुन्हा रेकी केली की बाबा गांधीजी कसे येतील, कसे जातील, काय होईल अशा पद्धतीने. आणि यांनी ठरवलं, म्हटलं की आता ते हातबॉम्ब टाकायचा, मग ते लोक धावपळ होईल आणि त्याच्यानंतर मग आपण गांधीजींना गोळी मारायची वगैरे असलं काहीतरी करायचं. असं बिलकुल नाही. यांचा प्लॅन ठरलेला होता की आता सरळ गांधीजी प्रवचनाला बसलेले असतील त्या ठिकाणी जायचं आणि डायरेक्ट त्यांना गोळ्या झाडायच्या. अशा पद्धतीनं यांनी ठरवलेलं आहे. सर्वांच्या समोर तशा पद्धतीनं करायचं आहे आणि नंतर आपण सरेंडर व्हायचं आहे, म्हणजे जो गोळी झाडणार आहे त्यानं सरेंडर व्हायचं आहे, असं हे सगळं यांचं प्लॅन ठरलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं यांनी तिथली सगळी रेकी केली आणि नंतर परत बिर्ला भवनच्या पाठीमागं जंगलात गेले आणि त्या ठिकाणी बॅरेटा पिस्तूल जे आहे त्या पिस्तूलचा डेमो घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी मग गांधीजींना बसल्यानंतर कशा पद्धतीनं मारायचं याचा डेमो घेतला. उभं असतील गांधीजी तर कसं मारायचं याचा डेमो घेतला आणि साधारणपणे काही 3-4 राऊंड त्यानं मारले त्या ठिकाणी. आणि त्यानंतर लक्षात आलं की हे पिस्तूल अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालतंय आणि नंतर पुन्हा ही तिघं मंडळी रूमकडे आलेली आहेत. आता या ठिकाणी प्रश्न हा पडलेला होता या तिघांनाही की आता पिस्तूल आतमध्ये घेऊन जायचं कसं, कारण साधारण 10 दिवसापूर्वीच आपणच हे सगळं घडवलं, तिथं बॉम्बस्फोट घडवला होता आणि त्याच्यामधून धावपळ झाली होती आणि सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली असणार आहे. त्यामुळे आपण आता तिथं आत जायचं कसं काय. मग वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक होतं की आपण काय करू, एक जुना कॅमेरा असतो त्या कॅमेऱ्यात ते पिस्तूल लपवायचा आणि तो घेऊन जायचा. पण नंतर ते पण कॅन्सल केलं. नंतर बुरखा घालून जायचं ते पण कॅन्सल केलं. त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या कपडे घालून कशा पद्धतीनं पण ते पण कॅन्सल केलं. आणि नंतर ठरलं पोलिसी टाईपचा एक शर्ट होता, खाकी शर्ट, तशा पद्धतीचा शर्ट घालायचा आणि आत जायचं. त्याच्यामध्ये मग पिस्तूल पण गपचूप बसतं ते आणि कोणाला कळत पण नाही. अशा पद्धतीनं त्यांनी ते प्लॅन केलं आहे आणि त्याप्रमाणे मग तसं नथुराम गोडसेनं कपडे जे आहेत ती घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी पिस्टल आतमध्ये लपवलं आहे. आता त्यानंतर साधारण 4-4:30 वाजता त्यांनी टांगा केलेला आहे आणि त्या टांग्यामध्ये बसून ही मंडळी बिर्ला भवनकडे निघालेली आहेत. आता माध्यमांमधून अशी पण माहिती समोर येते की तिथून जात असताना बिर्ला मंदिर आहे, त्या बिर्ला मंदिरामध्ये यांनी म्हणजे दर्शन घेतलेलं आहे आणि तिथं शिवरायांचा एक पुतळा होता, तर त्या पुतळ्यांचं म्हणजे शिवरायांचं सुद्धा दर्शन त्यांनी घेतलं आहे. आणि नंतर आता हे बिर्ला भवनच्या गेटपाशी आलेले आहेत आणि इथं आल्यानंतर हे तिघही पांगल्यानंतर आता ही सुरक्षा व्यवस्था जी होती ती प्रचंड कडक होती. म्हणजे इतकी कडक होती की नथुराम गोडसेनं बघितलं की लोक सहज जात आहेत, सहज येत आहेत आणि मग काय केलं, 4-5 जणांच्या घोळक्यामध्ये नथुराम घुसलेला आहे आणि त्या घोळक्याच्या बरोबर पुढं सरकला आणि आपोआप आतमध्ये शिरला. त्यामुळे त्याची कोणीही चौकशी केली नाही, कोणीही तपासलेलं नाही. आता इकडं आत आलेलं आहे, कोणी तपासलेलं नाही आहे आणि समोरून बघितलं तर लोक गांधीजींची वाट बघत होती आणि गांधीजी पाठीमागच्या साईडनं यायचे होते, ते गांधीजी समोरून येताना दिसले, लोकांच्यातून येताना दिसले. आता हे बघितल्यानंतर एका बाजूला प्रचंड गर्दी गांधीजींच्या समोर झालेली आहे, लोकांना बाजूला करत करत गांधीजी पुढे चाललेले आहेत आणि मग नथुरामनं आता या ठिकाणी आपला प्लॅन बदलला आहे. गांधीजी जागेवरती जातील, बसतील आणि मग त्यांच्यावर गोळीबार करण्यापेक्षा आता जर संधी मिळाली तर समोरासमोरच आता त्यांच्यावरती गोळी झाडायची. आणि त्यानंतर तो सुद्धा त्या गर्दीमध्ये घुसलेला आहे आणि गांधीजींच्या बाजूला चाललेला आहे. गांधीजी त्याच्या बाजूनं येत आहेत, तो गांधीजींच्या बाजूनं चाललेला आहे आणि त्यानं काय केलंय, त्याचं जे छोटं पिस्तूल आहे ते बाहेर काढलंय आणि ते पिस्तूल या हाताच्या मध्ये असं ठेवलं, एकदम छोटं होतं ना, तर इथं हात ठेवलंय, असे हात जोडलेले आहेत आणि ते जोडतच तो असे धक्के देत तो पुढं चाललेला आहे. गांधीजींच्या समोर गेलाय
आणि गांधीजींच्या समोर गेल्यानंतर तो गांधीजींच्या पाया पडण्यासाठी खाली झुकलेला आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी डाव्या बाजूला मनू होती. तर त्या मनूनं म्हटलं की भाऊ बाजूला हो, अगोदरच उशीर झालाय आणि तू परत अजून उशीर करतोयस. आणि त्यावेळेस क्षणामध्येच नथुरामनं त्या मनूला धक्का दिलेला आहे, बाजूला पाडलेला आहे आणि स्वतःचं जे पिस्टल आहे त्या पिस्टलने गांधीजींवरती 3 वेळा त्यानं गोळीबार केला. आणि गोळीबार केल्याबरोबर ती खाली मनू कोसळलेली होती आणि तिच्या बाजूला गांधीजीसुद्धा कोसळलेले आहेत आणि ते शरीराने म्हणजे रक्तबंबाळ होऊन खाली पडलेले आहेत आणि बाजूला पूजेचं साहित्य वगैरे सगळं पडलेलं होतं. क्षणभर कोणाला काय झाले, काय चालले काहीच कळलं नाही. फक्त ठो 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 आवाज झाला, सगळे स्तब्ध झाले. आणि त्यानंतर मग लक्षात आलं की गांधीजी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आहेत आणि नथुराम हा त्या ठिकाणी उभा आहे. आता यावेळेस त्या ठिकाणी एअरफोर्सचे देवराज सिंह हे उभे होते. मग त्यांनी धावत आलेले आहेत ते आणि त्यांनी नथुरामवरती हल्ला केलेला आहे, नथुरामला पकडला आहे. त्यांना रघुमाळी नावाच्या एका व्यक्तीनं पकडायला मदत केलेली आहे. अशा पद्धतीनं नथुराम गोडसेला अटक झालेली आहे. आता त्यानंतर म्हणजे आता हे एक बाजू सांगितली मी. दुसरी बाजू नथुराम गोडसेनं जे जबाबात दिली होती ती वेगळी होती की बाबा मीच स्वतः पोलीस ओरडलो होतो, 5 मिनटं माझ्याबरोबर जवळपास पण कोणी आलेलं नव्हतं. अशा पद्धतीचा जबाब नथुराम गोडसे यांनी दिलेला आहे. आता इकडं काय झालं होतं, गांधीजींना गोळी लागली होती पण गोळी लागल्यानंतर सुद्धा गांधीजी जवळजवळ 15 मिनटं जिवंत होते. त्यानंतर मग त्यांना बिर्ला भवन या ठिकाणी नेण्यात आलं होतं पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. आता गांधीजींना पहिली जी गोळी लागली होती ती त्यांच्या बेंबीपासून 2.5 इंच वरच्या बाजूला पोटामध्ये घुसलेली होती, दुसरी छातीमध्ये आणि तिसरी पण छातीमध्ये. आणि या 3 गोळ्यांपैकी 2 गोळ्या शरीराच्या आरपार गेलेल्या होत्या आणि एक गोळी जी आहे ती त्यांच्या शरीरामध्येच होती. आता इकडं नथुरामला पण अटक झालेली आहे आणि गांधीजींचं पार्थिव जे आहे ते बिर्ला भवन या ठिकाणी आहे. पण 70 वर्षानंतर सुद्धा गांधीजींची हत्या झाल्यानंतर 70 वर्षानंतर सुद्धा काही प्रश्न आजही म्हणजे त्याची उत्तरं मिळालेली नाहीत. यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की गांधीजींना तात्काळ दवाखान्यामध्ये का नेण्यात आलं नाही, कारण ते इतक्या वेळ जिवंत होते, 10-15 मिनटं जिवंत होते. असं असताना सुद्धा त्यांना दवाखान्यात नेलेलं नव्हतं. त्यानंतर त्यांना 3 गोळ्या झाडलेल्या आहेत असं म्हटलं जातं. पण काही परदेशी पत्रकार आहेत त्यांनी असं लिहिलं होतं की त्या ठिकाणी 4 गोळ्या मारण्यात आलेल्या होत्या. मग जर समजा 4 गोळ्या असतील तर चौथी गोळी कोणी मारलेली होती याच्याबद्दलचं काहीही रहस्य उलगडलेलं नाही. त्यानंतर महात्मा गांधीजींचं पोस्टमॉर्टम झालं का आणि जर ते झालं तर त्याच्यामध्ये नक्की काय आलं होतं आणि जर झालं नाही तर ते का झालं नाही याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. याही पलीकडे गांधीजींची हत्या होणार होती, हत्या करणार कोण होतं हे सगळं माहीत होतं आणि याचे सगळे रिपोर्ट गृह मंत्रालयाकडे होते, पोलिसांकडे होते. त्यांच्या आरोपींची नावंसुद्धा होती की ही मंडळी हे सगळं करू शकतात. असं असताना सुद्धा ही मंडळी गांधीजींपर्यंत पोहोचली कशी, मग ही यंत्रणा जी होती ती नक्की काय करत होती, एवढं सगळं माहीत असूनसुद्धा या सगळ्या घटना घडल्या. आणि याहीपेक्षा भयंकर गोष्ट काय लक्षात घ्या की ह्याच्यातले 3 आरोपी ज्यांची याच्यामध्ये नावं आली होती ते आरोपी ग्वालियरला पकडले होते, नंतर ते सोडून देण्यात आले आणि त्यानंतर 70 वर्ष झाली ते 3 आरोपी कधी कोणाला दिसले नाहीत, कुठं गायब झाले, कुठं हवा झाले, काय झालं काही कळलेलं नाही. पण 3 आरोपी गांधीजींच्या ह्या हत्येमध्ये सहभागी असणारे कधीही सापडले नाहीत. तर चला आता आपण पुन्हा नथुराम गोडसेकडे वळूया. तर नथुराम गोडसेला अटक होते. आता ही अटक झाल्यानंतर त्याला विचारलं जातं की बाबा याच्यामध्ये सामील कोण कोण होतं. त्यावेळेस मग नथुरामनं सांगितलं, म्हटलं की हा पूर्ण कट मी एकट्यानं रचलेला आहे, ह्याच्यामध्ये कोणीही बाकीचं सामील नाही, मी एकटाच आहे. पण त्यानंतर मग ज्यावेळेस पोलिसांनी अधिक चौकशी केली त्यावेळेस मग बाकीची नावं पुढे आलेली आहेत, समोर आलेली आहेत आणि याच्यामध्ये मग आरोपींची धावपळ सुरू झाली. आता याच्यातले बहुतेक सगळे महाराष्ट्रीयन असल्यामुळे मग महाराष्ट्र, मुंबई पोलीस वगैरे महाराष्ट्रातले पोलीस ह्या सगळे आता कामाला लागलेले आहेत. तर याच्यामध्ये 5 फेब्रुवारीला गोपाळ गोडसे यांना अटक करण्यात आली, 13 फेब्रुवारीला आपटे आणि विष्णू यांना अटक करण्यात आली आणि असं एक एक करत जवळजवळ 9 जणांना याच्यामध्ये म्हणजे 8 जणांना अटक करण्यात आली. आणि माफीचा साक्षीदार जो आहे बडगे यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेतलं होतं, त्यामुळे त्यांनासुद्धा अटक करण्यात आली आणि एक आरोपी म्हणून त्यांना त्या पद्धतीनं ट्रीटमेंट करण्यात आलेली होती. आणि
गांधीजींची जी हत्या झाली होती 30 जानेवारीला, तर 30 जानेवारीच्याच दिवशी दिल्ली या ठिकाणचं तुघलक रोड पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी FIR नोंदवण्यात आलेली होती आणि हा जो FIR आहे तो उर्दूमध्ये लिहिलेला होता. आता या घटनेनंतर 22 जूनला लाल किल्ल्यामध्ये विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि त्या न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आत्मचरण. 10 फेब्रुवारी 1949ला या खटल्याचा निकाल लागला होता आणि या निकालामध्ये वीर सावरकर यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केलेलं होतं. त्याचबरोबर ते नथुराम गोडसे, नारायण आपटे या दोघांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. दिगंबर भडगे हा माफीचा साक्षीदार झालेला होता आणि शंकर किस्तय्या यालासुद्धा काही शिक्षा आणि नंतर माफी मिळालेली होती आणि इतरांना जन्मठेप मिळालेली होती. आता यानंतर सर्व आरोपींनी उच्च न्यायालयामध्ये अपील केलेलं होतं. याच्यामध्ये नथुराम आणि नारायण या दोघांनाही फाशी जी आहे ती कायम ठेवलेली होती आणि बाकीच्या पण शिक्षा बहुतेक तशाच ठेवण्यात आलेल्या होत्या. आता यामध्ये काय होतं, फाशी झाल्यानंतर दयेचा अर्ज करण्यात येतो, पण आपल्याला दयेचा अर्ज करायचा या गोष्टीला नथुराम गोडसेचा विरोध होता. पण तरीही गोडसेच्या घरची मंडळी जी आहेत त्यांनी हा दयेचा अर्ज केला होता, पण तो अर्ज फेटाळण्यात आलेला होता आणि 15 नोव्हेंबर 1949ला या दोघांनाही अंबालाचं जे जेल आहे त्या जेलमध्ये फाशी देण्याचं ठरलं. आणि यावेळी नथुरामची शेवटची इच्छा काय होती, तर जोपर्यंत सिंधू नदी ही भारतामध्ये येत नाही किंवा सिंध प्रांत जो आहे तो भारतामध्ये येत नाही तोपर्यंत माझ्या अस्थींचं विसर्जन करू नका आणि मरताना भगवद्गीता आणि अखंड भारताचा नकाशा हातामध्ये असावा, अशा पद्धतीची इच्छा यांनी व्यक्त केलेली आहे. आणि यानंतर अंबाला जेल या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली. म्हणजे जवळच घागर नावाची नदी आहे, तर त्या नदीवरती गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता अशी पण काही माहिती समोर येते की अत्री नावाचे एक व्यक्ती होते आणि त्या व्यक्तींनी या ज्या अस्थी होत्या तर या अस्थी जमा केलेल्या होत्या आणि अशी पण माहिती मिळते की बाबा ते अंत्यसंस्कार झाल्यानंतर मग पोलिसांनी त्या अस्थी ज्या आहेत ते त्यांच्या घरी पोहोचवलेल्या आहेत. पण काही असेल तरी पण आता त्या अस्थी ज्या आहेत त्या चांदीच्या कलशामध्ये बंद आहेत आणि जोपर्यंत भारत अखंड होत नाही तोपर्यंत त्या अस्थी विसर्जित करता येणार नाहीत. चला, आता याच्यानंतर आता गांधीजींची हत्या झाली, त्यानंतर आरोपी जे होते नथुराम गोडसे आणि नारायण आपटे या दोघांनाही फाशी झाली आणि त्याच्यानंतर बाकीची जी मंडळी होती त्यांच्यातल्या काही जणांना जन्मठेप झालेली होती आणि ती जन्मठेप चाललेली होती. त्यानंतर 12 ऑक्टोबर 1964ला गोपाळ गोडसे, विष्णू करकरे आणि मदनलाल पाहवा ही मंडळी जे जन्मठेप भोगली आणि ते माघारी आलेली आहेत, सुटलेली आहेत. आणि नंतर यांचं मग जे समर्थक मंडळी होती त्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं होतं. आता आपण परत बिर्ला हाऊसकडे जाऊया. गांधीजींचं पार्थिव पडलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचा लहान मुलगा देवदास गांधी तिथं आलेले होते आणि ते रडत होते आणि रडता रडता ते बोलत होते की अहिंसेच्या पुजाऱ्याबरोबर ती झालेली ही जी हिंसा आहे ती आज संपूर्ण जग पाहते आहे. म्हणजे ज्या माणसानं आयुष्यभर दुसऱ्याला, जगाला अहिंसेचा संदेश दिला होता, शांतीचा संदेश दिला होता, त्याच व्यक्तीचा शेवट हा अशा पद्धतीनं रक्तरंजित पद्धतीनं झालेला होता. 30 जानेवारीला गांधीजींचा नश्वर देह हे जग सोडून गेला, पण 30 जानेवारीलाच गांधीजींचा गांधीवाद अमर झालेला होता, अमर करण्यात आलेला होता. आता जाता जाता एक काही मुद्दे या ठिकाणी मला वाटतं राहिलेले आहेत आणि आता मी जरी तुम्हाला एवढं सांगितलं तरी पण हा खटला कशा पद्धतीनं चालला, त्याच्यानंतर अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या गोष्टी म्हणजे हा विषय इतका मोठा आहे की तो विषय म्हणजे एका भागात, 2 भागात, 3 भागात असं होणं शक्यच नाही, त्याला बराच वेळ लागू शकतो. आणि हा जो खटला आहे तो पण कशा पद्धतीने चालला याच्यावरती पण आपल्याला वेगळं बोलता येऊ शकतं. फक्त आता काही मुद्दे आणि माझ्याकडे जी माहिती होती ती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्यातही अजून तुमच्याकडे काय माहिती असेल ती पण मला सांगण्याचा, म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तर ती सांगू शकता. तर काही मुद्दे बघा, याच्यामध्ये एक होतं शिवाजी मंदिर या ठिकाणी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला नथुराम गोडसे पण आलेले होते. आता नथुराम गोडसेंनी त्यावेळेस एक वाक्य उच्चारलेलं होतं की गांधीजी म्हणतात की मी 125 वर्ष जगणार आहे, पण त्यांना जगून कोण देतंय, त्या अगोदरच त्यांना संपवणार आहोत, अशा पद्धतीचं म्हणजे प्लॅन जो आहे तो अगोदरपासूनच नथुरामच्या डोक्यामध्ये होता. आता यामध्ये ज्यावेळेस गांधीजींची हत्या झाली त्यावेळेस नथुरामला ज्यांनी पकडलं त्या माणसाचं नाव आहे देवराज सिंग.
आता देवराज सिंग जे होते म्हणजे ह्या माणसाची ट्रॅजेडी बघा बरं का. तर हिमाचल या ठिकाणचं नाहल हा जो भाग आहे त्या भागामध्ये DK सिंग नावाने हे प्रसिद्ध होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी यांना अशोक चक्र दिलेलं होतं. अशा पद्धतीचा हा माणूस होते देवराज. पण या देवराज यांचं या नंतर प्रचंड हाल झालेले होते. त्यांना मारण्याचे प्रयत्न झालेले होते आणि त्यांच्या जेवणामध्ये विष दिलेले होतं. अशा पद्धतीनं ते मग नंतर आजारी पडले आणि जवळजवळ 10 वर्ष ते दवाखान्यामध्ये होते आणि 10 मे 1987 वयाच्या 69व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं होतं. म्हणजे ही एक थोडीशी इनसाईड माहिती मी तुम्हाला दिली. आता अशी पण माहिती समोर येते की नथुराम आणि नारायण यांना ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले होते त्यांचे, ती जमीन नंतर पोलिसांनी नांगरली आणि त्याचे पुरावे वगैरे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. अशी पण माहिती समोर येते की नथुराम गोडसे यांना कॉफीची आवड असायची आणि ते सतत कॉफी प्यायचे. त्याचबरोबर ते त्यांना ज्यावेळेस गांधीजींना मारायला चालले होते त्यावेळेस नथुरामनं नारायणला सांगितलं होतं की मला शेंगदाणे खायचेत आणि शेंगदाणे मिळाले नाहीत. परत एकदा पाठवलं, नाही म्हटले मला शेंगदाणे पाहिजे म्हणजे पाहिजेच, आणि शेंगदाणे खाल्ल्यानंतर गांधीजींना मारायला गेलेलं आहे. अशा पद्धती म्हणजे ही माहिती एक समोर येते. आता याच्यामध्ये नथुरामनी जे स्टेटमेंट दिलं होतं त्याच्यामध्ये पण अशी माहिती पुढे येते की मी गांधीजींचा आदर करतो, त्यांनी जे कार्य केलं होतं त्या कार्याबद्दल म्हणजे माझं काही त्यांचा वैयक्तिक वाद नव्हता आणि त्यांच्या कार्याबद्दल मला जो आदर होता त्या आदरातनं मी त्यांच्या पाया पण पडलेलो होतो. पण देशाचं विभाजन आणि पाकिस्तानकडे त्यांचं असणारं झुकतं माप वगैरे आणि या गोष्टी मला खटकत होत्या आणि त्यामुळे मग मी त्यांना अशा पद्धतीनं संपवलेलं होतं. आणि असं पण सांगितलं की त्यांना मी 2च गोळ्या मारणार होतो, पण तिसरी गोळी ही आपोआप निसटली आणि म्हणजे तिसरी गोळी पण लागली, म्हणजे 2 गोळ्या मारण्याच्या नादात तिसरी पण लागलेली. तर अशा पद्धतीची काही माहिती समोर येते. तर मला जे माहीत होतं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 3 भाग मी तुम्हाला ते ऐकवलेले आहेत आणि जर वेळ मिळाला तर अजूनही याच्यावरती 1-2 भाग आपण बनवूया. पण आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि याच्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्याही मला जरूर सांगा. आणि काय होतं की मी हे दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मी फक्त गांधीजींचीच बाजू मांडली असं नाही किंवा मी फक्त त्यांच्या मारेकऱ्यांचीच बाजू मांडली अशी नाही, तर दोन्ही बाजू तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं विचार करा. बाकी पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.